एक था टायगर. आता टायगर कोण, तो वाघ कोण, तर खुद्द शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्या संस्कृतीच्या गाभाऱ्यात त्याला बसवलं जाते. ती व्यक्ती तो संस्कार आणि संस्कृती निभावते. मित्रांनो, आणखीन एक उदाहरण देतो आता. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आपल्या मुलांवरती, आपल्या पुढच्या पिढीवरती संस्कार केलेच असणार, कारण ते सुसंस्कृत होते. त्याने हिंदुत्वाचा अजेंडा त्यांच्या हातात दिलाच असणार. विष्णूचे अवतार, आता कितवा अवतार याची नोंद उद्धव ठाकरेंनी करावं आणि ते पुराण जगाला सांगावं. हेच ते वास्तव आहे. आपल्याला काय वाटते मित्रांनो, त्या वाघाच्या पोटी जन्माला आलेले किंवा त्या संस्काराने जन्माला घातलेले हे कोण आहेत? इच्छाधारी वाघ आहेत? कोण आहेत? तुम्हीच सांगावं. कारण ते कधी लांडगे होतात, कधी झुरळ होतात, कधी कोण होतात, सांगता येत नाही. ते आपल्या विचाराशी ठाम नाही आहेत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू का जेव्हा शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पुढचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, ह्या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलं आहे, एक था टायगर आणि झुरळ ते झुरळच, हे जे मी शीर्षक दिलं आहे ते शीर्षक तुम्हाला कळले असतील, त्याचा अर्थ कळला असेल, पण मी त्याच्यावरती आज विश्लेषण करणार आहे. एक था टायगर. आता टायगर कोण, तो वाघ कोण, तर खुद्द शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, त्याने आपली पूर्ण हयात वाघ म्हणून जगले. ते त्या आपल्या मातोश्रीचा म्हणजे आपल्या बंगल्याचा, आपल्या घराचा उंबरठा त्याने ओलांडला नाही कधी. त्यांना भेटायला त्या उंबरठा ओलांडून लोक जायची. म्हणजे कुठला उंबरठा? मातोश्रीचा उंबरठा. बाळासाहेबांनी तो लांगला नाही आणि कोणाच्या उंबरठ्यावरती गेले नाहीत, नतमस्तक झाले नाहीत. असे ते बाळासाहेब ठाकरे. असा तो वाघ, असा तो ढाण्या वाघ. मित्रांनो, आता या ढाण्या वाघाबद्दल मी आणखीन काहीतरी वर्णन करावं तेवढा मी मोठा नाही आहे. त्यांनी जे काय आपलं आयुष्य जगलं ना, वाघ म्हणूनच जगले. ते कुठेही त्यांनी तडजोड केली नाही, असा तो वाघ. आता या वाघाच्या पश्चात जे काय घडते ते तुम्ही बघताय. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओत मी संस्काराबद्दल बोललो होतो, संस्कृतीबद्दल बोललो होतो. जे विद्यार्थी शिव्यागाळ करतायत त्या आंदोलनामध्ये ते तुम्ही पाहिले असतील, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. मी त्यांच्यावरती भाष्य केलं होतं, माझं मत प्रकटीकरण केलं होतं. ते करत असताना मी त्यांच्या पालकांना, त्यांच्या आईवडिलांना दोष दिला होता. थोडंसं मी माफी मागतो मित्रांनो. आईवडिलांनी त्यांच्यावरती संस्कार केलेही असतील, त्यांना संस्कृतीशी ओळख करून दिलीही असेल, पण जर असे निपजलेत तर त्यांना काय म्हणू शकतो आपण? असे जर हे निपजले तर त्याला आपण काय म्हणू शकतो? एक गोष्ट लक्षात आली मात्र मित्रांनो, मला श्रीकृष्णाचा सुद्धा एक मुलगा होता, त्याचं नाव साम. आता भगवान श्रीकृष्ण, आपण त्यांना काय म्हणतो? जगद्गुरू, कृष्णवंदे जगद्गुरू. आता ह्या जगद्गुरूंनी आपल्या त्या मुलाचा वध करा, कारण तो अधर्मी निघाला. म्हणून मी एकदा माफी मागतो त्या आईवडिलांची. कारण संस्कार आणि संस्कृती ही फक्त देऊन तिचा प्रसार प्रचार किंवा ती अंगीकृत होत नाही, तर ती स्वीकारावी लागते. ती स्वीकारावी लागते आणि स्वीकारणा करून असतो ज्याच्यावरती ते संस्कार केले जातात. त्या संस्कृतीच्या गाभाऱ्यात त्याला बसवलं जाते. ती व्यक्ती तो संस्कार आणि संस्कृती निभावते. मित्रांनो, आणखीन एक उदाहरण देतो आता. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आपल्या मुलांवरती, आपल्या पुढच्या पिढीवरती संस्कार केलेच असणार, कारण ते सुसंस्कृत होते.
त्याने हिंदुत्वाचा अजेंडा त्यांच्या हातात दिलाच असणार. हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व असं छाती ठोक म्हणणारे ते बाळासाहेब ठाकरे. गर्व से कहो हम हिंदू है. सनातनला ते मानणारे बाळासाहेब ठाकरे. आता बाळासाहेब ठाकरेंचे जर त्यांची जी पुढची पिढी आहे जी अशी निपजली असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो. मित्रांनो, त्यांच्या वारसांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागला. आणि कोणाचा आधार घेत आहेत तर झुरळांचा. म्हणजे किती हास्यास्पद आहे. एक वाघाचा मुलगा. आता याला वाघाचा मुलगा म्हणावा का की इच्छाधारी वाघ म्हणावा. कधीतरी तो वाघ होतो, कधी लांडगा होतो, कधी झुरळ होतो. कारण त्यांनी जाहीरसुद्धा केलं त्या जंतर मंतरवरती जाऊन त्यांच्या पुत्रांनी सुद्धा आणि त्यांनी स्वतः काय तर आम्ही झुरळ आहोत. आता काय म्हणावं. वाघाच्या पोटी झुरळ कसा जन्माला येईल. पण वाघाच्या पोटी वाघच जन्माला आला असेल. पण हा इच्छाधारी वाघ आहे. लक्षात आला का. हा इच्छाधारी वाघ आहे. तो कधी कुठलं रूप घेईल सांगता येत नाही. तो 100% वाघ नाही, तो इच्छाधारी वाघ आहे. मित्रांनो, तुम्ही पुराणामध्ये अनेक कथा वाचल्या असतील, अनेक गोष्टी वाचल्या असतील. राक्षस, मायावी राक्षस. लक्षात आलं का. तो कधी स्वरूप बदलतो, कधी रूप बदलतो. असे ते मायावी राक्षस. म्हणजे त्याचं वास्तविक रूप तो दाखवत नाही. म्हणजे जसं रावणाने मायावी त्या विद्येतून मायावी स्वरूप निर्माण केलं आणि सीतेचं हरण केलं. एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. एका ब्राह्मणाचं रूप घेतलं त्याने. ब्राह्मण म्हणजे कोण. एका ऋषीचं त्यांनी रूप घेतलं, एका साधूचं रूप घेतलं. आणि तो सीतेला त्यांनी भ्रमात टाकलं. आणि त्या सीतेला त्याने ती लक्ष्मण रेषा उल्लंघन करायला लावली. असा तो रावण, मायावी राक्षस. मित्रांनो, लक्षात आलं का. इच्छाधारी मायावी राक्षस असे हे राक्षस आहेत. त्या वाघाच्या पोटी जन्माला आलेले हे असे मायावी वाघ, मायावी राक्षस, इच्छाधारी वाघ. आणि त्यांचे ते पुतणे सुद्धा. त्यांनी समर्थन कोणाचं केलं. त्या झुरळांचं. कॉक्रोच जनता पार्टीचं, झुरळ जनता पार्टीचं. काय वेळ आली बघा त्यांच्यावरती. एक रेडीमेड बनवून दिलेली एक संघटना बाळासाहेबांनी आपल्या त्या वारसांना सोपवली होती. आता आपण राज ठाकरेंना जरासा बाजूला करूया. कारण राज ठाकरेंनी ती संघटना घेतली नव्हती जी रेडीमेड त्यांना दिली होती उद्धव ठाकरेंना. त्यांनी स्वतःची संघटना उभी केली. पण संस्कार तर केले होतेच. संस्काराबद्दल अगदी राज ठाकरे भरभरून बाळासाहेब ठाकरेंची हे करतात. भरभरून त्यांचा हे करतात. काय म्हणतात त्याला. त्यांच्याबद्दल गोडवे गातात. म्हणजे असे ते राज ठाकरे. आपल्यावरती संस्कार कसे गेले आहेत त्या बाळासाहेबांनी, आपल्या चुलत्याने. म्हणजे स्तुती करणारे, भरभरून स्तुती करणारे राज ठाकरे यांना सुद्धा काय करावं लागलं. झुरळाचे पाय धरावे लागले. उद्धव ठाकरेंनी ते कहरच केला. आपल्या मुलाखतीमध्ये ते काय म्हणाले तर अभिजित दिपके हे विष्णूचे अवतार आहेत. हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो. ह्या व्यक्तीला विष्णू हा कधीच कळला नाही. विष्णूचं स्वरूप कसं आहे, वास्तविक स्वरूप कसं आहे. माझा सनातनी वास्तव हा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन बघा. विष्णूचं वास्तविक स्वरूप काय आहे, कशा प्रकारचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा अभिजित दिपके काय म्हणतोय, विष्णूचा अवतार. अभिजित दिपके हा विष्णूचा अवतार. असं खुद्द बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, म्हणजे वाघाचे चिरंजीव उद्धव ठाकरे, जे मायावी राक्षस आहेत, जे इच्छाधारी वाघ आहेत, ते काय सांगतायत. अभिजित दिपके हे कोणाचे, भगवान विष्णूचे. आता काय बघावं आणि काय ऐकावं. बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं. आज बाळासाहेबांचा, त्या हिंदू हृदय सम्राटांचा आत्मा तडफडत असेल. हे सगळं बघून आपल्या त्या पुतण्याची अवस्था, आपल्या त्या चिरंजीवाची अवस्था बघून ते तडफडत असेल त्यांचा आत्मा तो. आता काय म्हणतील ते, कसे निपजले हे.
माझ्या पोटी कसे निपजले. जन्माला घातला त्याने वाघ म्हणून, पण निपजले काय तर झुरळ. काय दुःख झालं असेल त्यांना. ती संघटना उभी करण्यासाठी त्या बाळासाहेबांनी, त्या हिंदू हृदय सम्राटाने काय केलंय, आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे, आपला घाम गळलेला आहे, लाट्या काठ्या सुद्धा झेललेले आहेत. दिवस रात्र मेहनत केली त्या संघटनेवरती, पण या चिरंजीवानी त्या संघटनेची माती केली. आपण आभार मानावे त्या एकनाथ शिंदेंचे. हे बाळासाहेबांचे वारस नव्हते, पण संघटनेचे वारस होते, त्या संस्थेचे वारस होते, त्या पक्षाचे वारस होते. आणि त्या वारसाने, बाळासाहेबांच्या त्या वारसाने ही संघटना वाचवली. ते वाघ राहिले, ती वाघाची प्रतिमा त्यांनी सांभाळली. ते वाघ म्हणूनच जगतायत, ते इच्छाधारी वाघ नाही आहेत. आता संघटनेचे वारस कोण आहेत? एकनाथ शिंदे. पण त्या संघटनेची माती करणारे बाळासाहेबांचे जे वारस, म्हणजे जन्माला घातले म्हणून वारस, तो वारसा हक्क त्यांचाच आहे. त्यांच्या पोटी जन्माला आलेत ना बाळासाहेब ठाकरे. कोणाच्या? उद्धव ठाकरेंच्या. काय वाटलं तुम्हाला? उद्धव ठाकरेंच्या पोटी बाळासाहेब जन्माला आले. तुम्हाला काय वाटते? बाळासाहेबांच्या पोटी उद्धव ठाकरे जन्माला आलेत का? हास्यास्पद आहे की नाही? कारण जी काय भाषा ते वापरत आहेत, बाळासाहेबांनी हे सांगितलं होतं, बाळासाहेबांनी ते सांगितलं होतं, म्हणजे जन्माला कोणी घातलं कोणाला, आणि कोण आपला वारसा चालवतोय, हे ते वारस. राज ठाकरे सुद्धा बाळासाहेबांबद्दल बोलत होते, बाळासाहेबांची ख्याती सांगत होते. आता कोणी कोणाला जन्माला घातलं? या राज ठाकरेंनी, या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जन्माला घातलं का? की बाळासाहेबांनी यांना जन्माला घातलं? राजकीय जन्मसुद्धा, संघटनेचा जन्मसुद्धा, तो वारसासुद्धा बाळासाहेबांनी या आपल्या चिरंजीवाच्या हातात दिला होता. संस्कृतीचा, संस्काराचा तो वारसा बाळासाहेबांनी हे आपल्या चिरंजीवाच्या आणि आपल्या त्या पुतण्याच्या हातात दिला होता. पण ती संस्कार, संस्कृती मातीमोल केली. आणि ते आता समर्थन कोणाचं करतायत? तर झुरळाचं. अभिजित दिपके त्यांच्यासाठी आता विष्णू अवतार आहे. आणखीन काय पाहायला मिळणार आहे? आणखीन काय ऐकायला मिळणार आहे? एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनाला ह्या यातना होत आहेत. कारण आम्ही लाटाकाट्या खाल्लेल्या आहेत. इयत्ता 5वी पासून मी शिवसैनिक होतो. आता कुठल्याही संघटनेत नाही आहे, आता कुठल्याही पक्षामध्ये मी नाही आहे, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. बाळासाहेब होते तोपर्यंत आम्ही शिवसैनिक होतो. बाळासाहेबांच्या पश्चात आम्ही जय महाराष्ट्र केला. कारण आम्हाला कळलं होतं त्याच वेळेला की पुढे जाऊन आम्हाला हे पाहायला मिळालं आहे, ऐकायला मिळणार आहे. पण आजही मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मित्रांनो, दुःख होते, यातना होत आहे हे सगळं पाहून. काय त्या संस्काराची, त्या संस्कृतीची माती करणारे असे जर निपजत असतील तर ह्या भारत मातेला सुद्धा दुःख होत असेल. ह्या भारत मातेला की आपण असे हे सुपूत जन्माला घातलेत, निपजलेत. त्या विद्यार्थिनी, ते विद्यार्थी जी काय भाषा वापरत होते, मी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे. बहिणाबाई चौधरी ह्या सुशिक्षित आहेत, त्या सुशिक्षित आहेत. त्यांनी पदविका बहाल करतायत. ते कोणासाठी? तर जे पदवीधर झालेत त्यांना. डॉक्टरेट ते बहाल करतायत कोणाला? जे पदवीधर झालेत त्यांना. म्हणजे आता तो डॉक्टरेट करणारा त्या कवितेंवरती तो सुशिक्षित आहे की या बहिणाबाई चौधरी सुशिक्षित आहे? कारण त्यांच्यावरती संस्कार आहेत, संस्कृती आहे. आणि या संस्काराला आणि संस्कृतीला जपणारा तोच सुशिक्षित आहे. फक्त विद्यापीठामध्ये जाऊन पदवीधर झाला म्हणून तो सुशिक्षित होत नाही मित्रांनो. हे दाखवून दिलंय, संस्कार केले, संस्कृती बहाल केली म्हणून तो सुसंस्कृत आणि संस्कारित होत नाही. जर त्या संस्कृतीचं, त्या संस्काराचं पालन केलं, त्या संस्कारावरती, संस्कृतीवरती तो जर वागला, जगला, तरच तो सुसंस्कृत होऊ शकतो. या उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं की आपल्या वडिलांनी संस्कार दिलेत, संस्कृती दिली, विचार दिलेत,
सद्विवेक बुद्धी दिली, पण त्याच्या पलीकडे गेलो, कारण आपण षडविकाराने ग्रस्त आहोत. आपल्याला फक्त आपला स्वतःचा मतलब साधायचा आहे, स्वार्थ साधायचा आहे. त्यांना ह्या रयतेशी, या समाजाशी काही लेणं देणं नाही आहे, ना ह्या राज ठाकरेंना, ना ह्या उद्धव ठाकरेंना. त्यांना आपली पार्टी, आपली संघटना, आपला पक्ष, म्हणजे बाळासाहेबांनी दिलेल्या त्या संस्काराची, संस्कृतीची त्यांनी माती केली, ती वेशीवर नेऊन टाकली. म्हणून मी परत एकदा माफी मागतो त्या आईवडिलांची. जो काल मी व्हिडिओ बनवला होता, ते आईवडील दोषी आहेत. पण हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की आईवडिलांनी सुसंस्कृती दिली, संस्कार दिलेत, सद्विवेक बुद्धी दिली, पण ती आचरणात आणणारा सुद्धा, ती अंमलात आणणारा, अंगीकृत करणारा जर त्यांचा तो निपजलेला नसेल चिरंजीव, तर आपण काय म्हणू शकतो? ती मुलगी, तो मुलगा जर ती संस्कृती, ते संस्कार अंगीकृत करणारा नसेल, तर आपण त्या आईवडिलांना का दोष देऊ? मित्रांनो, हेच ते वास्तव आहे आणि वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. संस्कार देणारा आणि घेणारा हे दोघेही महत्त्वाचे आहेत. देणारा देत जातो, घेणारा घेत जातो, आणि देता देता देणाऱ्याचे तो हात घेतो म्हणजे ती त्यांनी दिलेली संस्कृती, संस्कार, त्यांनी दाखवलेला उदारपणा, जे का असेल त्यांनी त्याच्या सद्विवेक बुद्धीने ते दिलेलं आहे. त्या बुद्धीवरती, त्या विषयावरती, त्या जमापुंजीवरती तो चालतो, ते अंगीकृत करतो. हात घेणे म्हणजे हात काढून घेणं नव्हे. ह्या उद्धव ठाकरेने आपल्या त्या वडिलांचे, आपल्या त्या पित्याचे हात घेतले नाहीत, हेच दुर्दैव आहे. आणि शेवटी त्यांना साक्षात्कार झाला. अभिजित दिपके हे कोण त्यांच्यासाठी आहेत? कोण आहेत? विष्णूचे अवतार. आता कितवा अवतार याची नोंद उद्धव ठाकरेंनी करावं आणि ते पुराण जगाला सांगावं. हेच ते वास्तव आहे. आपल्याला काय वाटते मित्रांनो? त्या वाघाच्या पोटी जन्माला आलेले किंवा त्या संस्काराने जन्माला घातलेले हे कोण आहेत? इच्छाधारी वाघ आहेत? कोण आहेत? तुम्हीच सांगावं. कारण ते कधी लांडगे होतात, कधी झुरळ होतात, कधी कोण होतात, सांगता येत नाही. ते आपल्या विचाराशी ठाम नाही आहेत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू का जेव्हा शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुरेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.